लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. ती म्हणजे नवीन नियम लागू. आता जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता मिळण्याआधी तर लाडक्या बहिणींसाठी नवीन माहिती आली आहे. ती नवीन यादी जाहीर झाली आहे. तर ह्या नवीन यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही आहे, हे आपण सविस्तर पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, कोण पात्र झालं आणि काय नवीन सुधारित नियम आहे? तर हप्ता कोणाचा रोखला जाणार आहे? ज्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे, त्या महिला. त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींचं NPCI DBT ॲक्टिव्ह नसेल, त्या लाडक्या बहिणींचं. आणि त्यानंतर अर्जात त्रुटी किंवा माहिती चुकीची असली तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता आता रोखला जाण्याची माहिती समोर आली आहे. तर ही नवीन यादी जाहीर केली आहे त्यांना. सुरक्षित महिलाची यादी जर पाहिलं आपण ना, ज्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली असेल, DBT ॲक्टिव्ह असेल आणि तुमचा अर्ज हा अप्रूव्ड दाखवत असेल, तर लाडक्या बहिणींनो, चिंता करू नका. तुम्ही ई-के-वाय-सी केली आहे, पात्र आहे, सर्व निकष जेवढ्या लाडक्या बहिणीचा निकष पूर्ण करत असेल तुम्ही, तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुमचे हप्ता 100% तुमच्या खात्यामध्ये येणार. आणि तो कसा येणार ते आपण पाहूया. तर ह्या वेळेस काय झालेलं आहे, जुलै हप्ता आहे, रक्षाबंधन निमित्त तुम्हाला 2 महिन्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र मिळण्याची शक्यता होती. ती म्हणजे ₹3,000 खात्यात जमा होणार. पण आता हे दोन्ही महिन्याचे एकत्र मिळण्याची शक्यता वाटत आहे. कारण जुलै महिन्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी ह्या अपात्र करण्यात आल्या आहे. कारण या लाडक्या बहिणींना आता हप्ता मिळणार नाही. असं असू शकतं, ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहे, आता त्यांचा हप्ता आता ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांना मिळणार. म्हणजे 100% ह्यावेळेस ₹2100 मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे ₹2100, 2100 आणि प्लस 2100 असे मिळून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ₹4200 येऊ शकतात ह्यावेळेस. कारण ह्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्यांचे पैसे आता ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांना मिळणार. पण लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधनची ही ओवाळणी भेट प्रत्येक वेळेस मिळत असते, तर ह्या वेळेस देखील तुम्हाला ही भेट मिळण्याची शक्यता आहे. पण ह्यावेळेस थोडं उलटच झालेलं आहे. कारण लाडक्या बहिणी ह्या अपात्र झालेल्या आहे. प्रत्येक वेळेस रक्षाबंधन निमित्त भावाकडून बहिणींना काही ना काही भेट मिळत असते, पण ह्यावेळेस वेगळीच भेट मिळाली, ती म्हणजे अपात्र झाल्या. ह्यावेळेस आपल्याला खात्री होती 2 महिन्याचे पैसे एकत्र येतील, पण असं झालं नाही, उलटच झालं, अपात्र झाल्या. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काळजी करू नका. पण तुमचे जे ई-के-वाय-सी आणि तुम्ही पात्र असाल ना, तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुमचे पैसे ह्यावेळेस येणार आहे. तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का नाही ही रक्कम. तर लाडक्या बहिणींनो, ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. तुम्हाला फक्त ई-के-वाय-सी आणि तुमचे निकष पूर्ण असतील तर तुम्हाला होणार आहे ही रक्कम जमा. असं मुख्यमंत्री यांना हे स्पष्ट केलेलं आहे, की ज्या लाडक्या बहिणी पात्र असेल, सर्व निकष पूर्ण करत असेल आणि ई-के-वाय-सी केलेली असेल, तर ह्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे, असं त्यांना स्वतः अशी गवाही दिलेली आहे. तर काळजी करू नका. तुमचे सर्व थकीत पैसे हे तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला DBT ॲक्टिव्ह असणे हे खूप गरजेचं आहे.